नमस्कार मंडळी. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश द्वारा आयोजित लॉकडाऊन मुवमेंट अटल युवा संवादात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. उराशी जीवापाड जपलेल्या मूल्यांच्या आधारावर जीवनाची श्रेष्ठता अवलंबून असते आणि गेल्या 23 मार्च पासून भारतीय जनता युवा मोर्चा उराशी जीवापाड जपलेल्या मूल्यांना प्रमाण मानून युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार माननीय पूनमताई महाजन, प्रदेशाध्यक्ष माननीय योगेशजी टिळेकर, प्रदेश प्रभारी श्री संजयजी कोळगे आणि प्रदेश महामंत्री माननीय विक्रांतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या महामारीच्या अत्यंत कठीण वेळेमध्ये लाखो लोकांना मदत करीत आहे. लाखो लोकांपर्यंत मदत कार्य जसे किराणा वाटप, धान्य वाटप, औषध वाटप, मास्क तथा सॅनिटायझर वाटप असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. शेकडो बॉटल रक्तदान, 5,000 पेक्षा जास्त कोरोना वॉरियर, 15,000 पेक्षा जास्त इच्छुक रक्तदात्यांचे संकलन. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. प्रयत्नवादीसारखे दुसरं महान मूल्य नाही. प्रयत्नवादी असल्याने माणसाच्या आंतरिक शक्तीचा विकास होतो आणि प्रयत्नवादी माणूसच केवळ यशस्वी होतो. आणि आज आपल्याशी संवाद साधायला असंच प्रयत्नवादी व्यक्तिमत्व उपस्थित आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ तथा वनमंत्री आदरणीय श्री सुधीरजी मुनगंटीवार. सर नमस्कार. नमस्कार. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश द्वारा आयोजित लॉकडाऊन मुवमेंट अटल युवा संवादात आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर सरांना कोणत्याही परिचयाची गरज नाही, मात्र थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. विद्यार्थी दशेपासून समाजकार्याची आवड व भारत मातेला विश्वगुरु बनवण्याचे स्वप्न मनामध्ये बाळगून त्यांनी कार्याला सुरुवात केली. म्हणजे सर्वप्रथम 1979 साली सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्र संघाच्या सचिवपदी निवड, 1980 साली सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरच्या छात्र संघाच्या अध्यक्षपदी निवड, 1981 साली चंद्रपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या सचिवपदी नियुक्ती, 1987 साली भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती, 1989 साली भाजप शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी आणि 1991 साली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पुनश्च उमेदवारी, 1993 साली भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती, तर 1996 साली भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती. 2 फेब्रुवारी 1999 साली राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विधानसभेतील उत्कृष्ट आमदार पुरस्काराचे मानकरी, 1999 साली चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत पुनश्च विजय, 2001 साली भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती, तर 16 ऑक्टोबर 2004 चंद्रपूर विधानसभा निवडणूक विजयाची हॅट्रिक. 2008 साली अंध कल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या वतीने GL नर्डेकर स्मृती पुरस्कार प्राप्त. ऑक्टोबर 2009 बल्हारपूर विधानसभा मतदारसंघात 25,000 पेक्षा जास्त मताने विजयी. 2010 ते 2014 साली महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून 45,000 मतांनी विजयी. 31 ऑक्टोबर 2014 साली महाराष्ट्र शासनाच्या वित्त नियोजन व वनमंत्रीपदी नियुक्ती, तर 26 डिसेंबर 2014 वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती. 2015 आफ्टरनून व्हॉइस या वृत्तसंस्थेतर्फे बेस्ट परफॉर्मन्स मिनिस्टर या पुरस्काराने सन्मानित, तर 2016 ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल तर्फे मॅन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित. तसेच या व्यतिरिक्त काही विशेष प्रकल्प माननीय सुधीरजी यांच्याकडून राबवले जातात. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर या संस्थेचे अध्यक्ष. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन. सन 1999 मध्ये या संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात निःशुल्क सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचा उपक्रम सुरू. चंद्रपूर शहरात वाचनालय संस्थेची अद्ययावत वास्तुता 5,000 वर ग्रंथसंपदा असलेल्या ग्रंथसमृद्ध वाचनालय वाचकांच्या सेवेत रुजू. या योजनेची माहिती लाभार्थ्यांना मिळावी, त्यांना सहज लाभ घेता यावा यासाठी माहिती व मार्गदर्शन केंद्र जनतेच्या सेवेत रुजू. गरीब व गरजू मुलींसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध. अशाच पद्धतीचे माहिती व मार्गदर्शन केंद्र बल्लारपूर शहरातील जनतेच्या सेवेत रुजू.
बल्लारपूर शहरात श्यामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या माध्यमातून सुसज्ज वाचनालय जनतेच्या सेवेत रुजू. संस्थेच्या माध्यमातून अपंग मार्गदर्शन मेळावा, बचत गट महिलांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पायाने अपंग असलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर 3 चाकी सायकलीचे वितरण. संस्थेच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन. त्या माध्यमातून रुग्णांना मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया. तसेच कोरोनाच्या या महामारीच्या लढ्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची कैवारी म्हणून माननीय सुधीर भाऊ बरेच उपक्रम राबवित आहे. धान्य वाटप, किराणा वाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप, मोफत वैद्यकीय उपचार, तसेच बाहेर राज्यातील व महाराष्ट्रामध्ये अडकलेल्या चंद्रपूर वासियांना परत आणण्यापर्यंतचे सर्व कार्य माननीय सुधीर भाऊ यांच्याद्वारे केले जात आहेत. सर, पुन्हा तुमचं एकदा खूप खूप स्वागत आहे. नमस्कार आणि शावगीताई, तुम्हाला- खूप खूप धन्यवाद. परिचय फार मोठा करून दिला. आणि सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आपल्या विषयाला सुरुवात करावी, आम्हाला मार्गदर्शन करावे. मी सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी यांना धन्यवाद देतो की आज लॉकडाऊन नंतरची आर्थिक स्थिती आणि युवकांची भूमिका या विषयावर मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं. आज 23 मार्चला लॉकडाऊन सुरू झालं. आज बरोबर लॉकडाऊनला 50 दिवस पूर्ण होत आहे. तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यातला हा एक नवीन अनुभव की 50 दिवस जे रोज एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात त्यांच्या वाटी एक नाविन्यपूर्ण भूमिका आली, चिंतनाची भूमिका आली. एक जागतिक संकट, या संकटानंतर युवकांवर जबाबदारी काय असेल, देशाची अर्थव्यवस्था, राज्याची अर्थव्यवस्था, विभागाची अर्थव्यवस्था, जिल्ह्याची अर्थव्यवस्था आणि या अर्थव्यवस्थेत आपली स्थिती नेमकी काय असेल. मी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना यासाठी विशेष धन्यवाद देईल की साधारणतः राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हटल्यानंतर सभा, आंदोलन, निवडणुका, चर्चा, परिसंवाद ज्याचे विषय साधारणतः मतपेटीशी संबंधित असतात, या विषयावर राजकीय पक्षांतील युवकांचं लक्ष हे साधारणतः असतं. पण मी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचं अभिनंदन करेल, या सर्व तरुणाईंना धन्यवाद देईल, या माझ्या सळसळत्या रक्ताच्या, धडकत्या हृदयाच्या युवा मोर्चाच्या शूरवीर कार्यकर्त्यांना धन्यवाद देत शुभकामना देईल की या संकटातून आपण एक जबाबदारी घेत, या संकटाचा सामना करत एक शक्तिशाली महाराष्ट्र, एक भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत आणि जगाचा कप्तान होणारा भारत, ही कल्पना आपण आपल्या मनामध्ये ठेवली आहे. हे खरं आहे की ही आपल्यामध्ये शक्ती आहे. या देशामध्ये प्रत्येक महामानवानी ही शक्ती आपल्या विचारातून एक ठेवा म्हणून तुमच्या माझ्यासाठी ठेवली आहे. म्हणजे स्वामी विवेकानंदाचं ते वाक्य प्रसिद्ध आहे, उठो, जागो और तब तक नहीं रुको जब तक लक्ष्य प्राप्त ना हो जाए. आणि आजच्या दिवसाचं दुसरं वैशिष्ट्य आहे, हे खरं आहे की आपला देश आर्थिक दृष्टिकोनातून कधीच मागे नव्हता. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत नंबर 1 ची अर्थव्यवस्था असणारा भारत होता.
म्हणजे 1750 मध्ये जगाच्या एकूण जीडीपी मध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट सकल उत्पन्नामध्ये आपला हिस्सा हा 24.4% म्हणजे साधारणतः 1/4 25% हिस्सा हा अर्थव्यवस्थेत भारताचा होता. आणि म्हणूनच आपण या देशाचं वर्णन सोने की चिडिया दूध की नदिया बहने वाला देश असं वर्णन करायचो. पण 18व्या शतकानंतर 150 वर्ष इंग्रजांनी या देशाची लूट केली आणि पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत जो देश आर्थिक दृष्टिकोनातून जगामध्ये नंबर 1 वर होता, इंग्रजांनी त्या देशाला खूप आर्थिक दृष्टिकोनातून मागे नेलं. म्हणजे उदाहरणच द्यायचं असेल तर 2011 मध्ये आपण देशाचे तात्कालिक अर्थमंत्री चिदंबरमजी यांचं भाषण ऐकलं असतं तर 2011 मध्ये आपण आर्थिक दृष्टिकोनातून जगामध्ये 11व्या नंबरवर होतो. आपल्या देशाच्या समोर आर्थिक दृष्टिकोनातून 10 देश पुढे होते. आज तुमच्या माझ्यासाठी निश्चितपणे आनंदाचा क्षण आहे की आज जगामध्ये आम्ही 5व्या क्रमांकावर आहोत. पण हा विषय मांडत असताना मी मनात विचार करत होतो की इंग्रजांनी 150 वर्ष राज्य करून या देशाला गरीब करण्याचं महापाप केलं. पण आजच्या दिवसाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की 10 मेला 1857 ची क्रांती मेरठ मधून सुरू झाली आणि 11 मेच्या रात्रो त्या ठिकाणच्या जेलवर हमला बोलत क्रांतीची ठिणगी याच 11 मेला सुरू झालेली आहे. मला वाटतं की ती इंग्रज हटावची ठिणगी होती. आणि आज युवा मोर्चाने जो कार्यक्रम केलाय तो पुन्हा देशाला परम वैभव प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून युवकांचं योगदान काय असावं या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये चर्चा आपण सुरू केली आहे. हे खरं आहे की तुम्ही आम्ही नशीबवान आहोत. जगामध्ये सर्व देशांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्या मोजक्या देशांपैकी आपण एक आहोत की ज्या देशामध्ये 3 ऋतू आहे, अतिशय निसर्ग संपदा आणि असा देश की ज्या देशामध्ये 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत, असा देश ज्यामध्ये अध्यात्म आहे, असा देश की ज्या देशाचं वर्णन पूर्व आणि पश्चिम, पूर्व और पश्चिम हा चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये जेव्हा प्राण मनोज कुमाराला विचारतो की आपके भारत में क्या है, मग ते गाणं लहानपणी आवडायचं आणि मग ते मनोज कुमार म्हणतो की जब जीरो दिया मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई, तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई, देता ना दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था, धरती और चांद की दूरी का अंदाज लगाना मुश्किल था. हे वैभव आपलं होतं. आता पुन्हा एकदा या जागतिक महामारी नंतर ही संधी आपल्याला जर आपण प्रयत्न केला, नियोजन केलं, एकच लक्ष ठरवून सर्वांचं योगदान प्राप्त झालं आणि मनात हा विचार केला की या आर्थिक स्वातंत्र्याचा मी अर्थदूत होईल, मी विकास योद्धा होईल आणि प्रत्येक तरुणाने जर मनात हा विचार केला की मी भारत माता की जय म्हणतो, 100% माझा जो आवाज आहे त्या फुल साऊंडनी मी भारत माता की जय म्हणतो. आता मी भारत माता की जय म्हणताना फुल साऊंडनी जसा जय म्हणतो
तशी माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमतेचा मी पूर्ण उपयोग करून या आर्थिक स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये एक योद्धा म्हणून, एक अर्थदूत म्हणून मी सुद्धा यामध्ये भाग घेईल, हा आपल्याला विचार केला पाहिजे. भारतीय व्यक्तीमध्ये शक्ती आहे, आपल्या देशाच्या युवकांमध्येही शक्ती आहे. आता एकदा आपल्याला त्या सर्व शक्तीचा महत्तम मॅक्झिमम उपयोग करण्याच्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या युवा मोर्चानी जसं एखाद्या विषयावर आपण आंदोलन करतो, एखाद्या विषयावर सत्याग्रह करतो, एखाद्या विषयावर आपण त्या विषयाला न्याय प्राप्त व्हावा म्हणून आवाज बुलंद करतो, मला वाटतं की महाराष्ट्राच्या युवा मोर्चानी हा परिसंवाद चर्चा या बाहेर जाऊन चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत जे साधारणतः या राज्यामधले 35% जास्त युवक आहेत, साधारणतः 5 कोटी तरुणांची जी या राज्यामध्ये शक्ती आहे, त्या शक्तीला योग्य दिशा देण्याचं नियोजन हे आपल्याला या निमित्ताने केलं पाहिजे. मग हे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये या क्षणाला फॅक्टरीज ऍक्ट 1948 या कायद्याखाली 36,623 उद्योगाची नोंदणी झाली. पण महाराष्ट्रामध्ये 36,623 उद्योग आज कार्यरत आहे, ज्यामध्ये साधारणतः 28,54,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्त आहे. पण जेव्हा मी 36,623 उद्योग सांगतोय, तेव्हा हेही खरं आहे की महाराष्ट्रासारखं राज्य जागा आपण देशामध्ये प्रगती क्रमांक 1चं राज्य म्हणतो, त्या राज्यामध्ये अनेक वस्तू एकतर आपण देशातील इतर राज्यातून आणतो किंवा बाहेर देशातून त्याची खरेदी करून त्याचा आपण उपभोग घेतो. म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा नवरात्रीचा कार्यक्रम सुरू होतो, तेव्हा नवरात्रीच्या आरतीचं ताट हे गुजरातवरून येतं. मुंबईमध्ये साधारणतः 15 लाख लिटर दूध हे बाजूच्या आनंद आणि गुजरातच्या राज्यातून येतं. आपण जेव्हा महाराष्ट्रात साधं अंडे हा विचार करतो, रोज महाराष्ट्राला 3 कोटी अंडे लागतात. 1 कोटी अंडे हे आपल्या पोल्ट्री फार्म मधून तयार होतात आणि 2 कोटी अंडे हे तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा शेजारच्या राज्यातून येतात. मी साधारणतः एक यादी केली, ज्यामध्ये 3,500 पेक्षा जास्त वस्तू या महाराष्ट्रामध्ये आपण एकतर इतर राज्यातून घेतो किंवा आपल्या देशाच्या बाहेरच्या देशातून आपण आणतो. मग युवा मोर्चा यामध्ये असा विचार करू शकेल का की आपल्याला असं एक व्यासपीठ उभं करता येईल की त्या ठिकाणी एखाद्या युवकाच्या मनात या आर्थिक स्वातंत्र्याच्या आंदोलनात एक अर्थयोद्धा म्हणून भाग घ्यायचा असेल, तर त्याला युवा मोर्चाने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. एखादा उद्योग टाकायचा असेल तर तो उद्योग आपल्याला कसा टाकता येईल, त्याची तांत्रिक माहिती काय आहे, त्याचं व्यावसायिक ज्ञान काय आहे, बाजारपेठेचं शास्त्र त्याला एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकेल का, त्यासाठी लागणाऱ्या कर्जाची व्यवस्था काय आहे. अनेकदा मनात इच्छा असतात, मनामध्ये विचार येतो, आपल्याला काही करण्याची हिंमत असते, पण पहिलं पाऊल कसं टाकायचं याची माहिती मात्र अनेकदा नसते. आणि त्यातून मग युवा मोर्चानी यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे की आपल्याला या दृष्टीने आपल्याला काम करता येईल का. आणि मग हे काम करण्याच्या दृष्टीने
साधारणतः 4 सेक्टरमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील युवा या 4 सेक्टरचं नियोजन आपल्याला करणं आवश्यक आहे. एक उद्योग, व्यापार, सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्र. या 4 क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आर्थिक दृष्टिकोनातून आज ज्या स्थानावर आहे त्यापेक्षा वेगाने पुढे जावा. आणि वेगाने पुढे जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपण जो विषय सांगितला की कोविड-19 नंतर युवकांवर जबाबदारी काय, ही जबाबदारी जी आहे की भारत माता की जय म्हणताना तुम्ही स्वतः आपल्या कृतीतून, आपल्या प्रयत्नातून स्वतःची आर्थिक शक्ती, आर्थिक क्षमता, व्यावसायिक कौशल्य हे स्वतःमध्ये विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आणि या प्रयत्नाचा उपयोग हा जसा तुमच्या उन्नती, प्रगती आणि विकासासाठी होतो, त्याचा उपयोग शेवटी देशाचं, राज्याचं सकल उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा होतो. जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा फक्त तुम्ही मोठे होत नाही, तुमचं गाव मोठं होतं, तुमचा जिल्हा मोठा होतो, तुमचं राज्य मोठं होतं. आणि जेव्हा आपलं राज्य मोठं होतं तेव्हा आपला देश मोठा होतो. आणि त्या दृष्टीने युवा मोर्चाचं हे एक आर्थिक आंदोलन, आर्थिक स्वातंत्र्याचं आंदोलन म्हणजे देशाची जय हो, पण आपण इतके कष्ट, परिश्रम केले पाहिजे की देशाच्या जय हो मध्ये आपल्याही प्रगतीचा जय हो, उन्नतीचा जय हो हा झाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की जग हे युद्धशास्त्राने जिंकलं जायचं, बंदुकीच्या, तलवारीच्या. आता जग हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जिंकलं जात. मी मनात विचार करत होतो की ज्या फेसबुकवर आज देशामध्ये आपण लाईव्ह होऊन अनेकांशी चर्चा करू शकतो, जर तो फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग हा जर महाराष्ट्रात असता तर त्याचा जन्म 14 मे 1984 याच महिन्यातला, म्हणजे आज तो 36 वर्षाचा आहे. युवा मोर्चाचा सदस्य नक्कीच होऊ शकला असता. पण फेसबुक अमेरिकन ऑनलाईन कंपनी 4 फेब्रुवारी 2004 ला सुरू झाली आणि महाराष्ट्र आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपण स्वप्न पाहतो, पण एक कंपनी एका राज्याच्या एकूण सकल उत्पन्न एवढं सकल उत्पन्न एका कंपनीचं जर होत असेल, 36 वर्षाचा तरुण विद्यापीठामध्ये असताना आपल्या मित्रांसोबत एक फेसबुक सुरू करतो आणि जगामध्ये लोकप्रिय होतं. आणि परवा एका वर्तमानपत्रामध्ये एक सुंदर असं रेखाचित्र आलं होतं की आम्ही सर्व भारतीय तरुण हातात मोबाईल घेऊन फेसबुकवर पाहतोय आणि ज्यांनी फेसबुक सुरू केलं तो मार्क झुकेरबर्ग हा हातामध्ये मात्र पुस्तक घेऊन पुस्तक वाचतोय. भाग गमतीचा आहे सोडा, पण आम्हाला या टेक्नॉलॉजीचा उपयोग हा फक्त राजकारणासाठी होता कामा नये, तर या टेक्नॉलॉजीचा उपयोग माझ्या सळसळत्या रक्ताच्या, धडकत्या हृदयाच्या युवक मित्रांचा विचाराचं आदान प्रदान करण्यासाठी या फेसबुकचा उपयोग झाला पाहिजे. अमेझॉन, आता अमेझॉन ज्याचा आहे 12 जानेवारी 1964 ला त्याचा जन्म झाला, आज 90,000 कोटी रुपयाचा नेट प्रॉफिट कमवणारी ही कंपनी झाली.
जुलै 94 मध्ये अमेझॉन सुरू झालं. पण आपण एक विचार करू शकतो का मग, की अशा नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून साधारणतः अमेरिका जी जगातली आज आर्थिक दृष्टिकोनातून नंबर 1 ची शक्ती आहे, आर्थिक दृष्टिकोनातून सर्वात बलाढ्य देश, मी मनात विचार केला की जेव्हा 1492 ला कोलंबस भारताचा शोध लावण्यासाठी निघाला आणि अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहोचला, 1492 ते 2020 528 वर्षात अमेरिका $21 ट्रिलियन इकॉनॉमीचा देश झाला. चायना $14 ट्रिलियन इकॉनॉमीचा देश झाला. जपान $5.5 ट्रिलियन इकॉनॉमीचा देश झाला. चौथ्या नंबरवर जर्मनी, ज्याची लोकसंख्या 9 कोटी आहे, तोही 5.5 ट्रिलियन इकॉनॉमीचा देश. आणि आम्ही आता 5व्या क्रमांकावर आहोत, 3.2 ट्रिलियन इकॉनॉमी. खर तर युवकांचा देश, तरुणाईचा देश, उत्साहाचा, एनर्जी ही तर आपल्या देशात आहे. 356 मिलियन यूथ हे आपल्या देशात आहे. आपल्या देशाचं सरासरी वय हे 26 वर्ष, जर्मन 48 वर्ष, जपान 46 वर्ष, चायना साधारणतः 29, 30, 31च्या जवळपास गेला. आता या युवकांना योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने माननीय मोदीजींनी एक उत्तम कल्पना देशाच्या तरुणांसमोर मांडली. आणि ती कल्पना होती, स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजी प्रधानमंत्री असताना त्यांचे 2 शब्द कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचले होते, जय जवान जय किसान. श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींनी त्याला एक शब्द अजून जोडला, जय जवान जय किसान जय विज्ञान. आणि तुमचे माझे या देशाचे सर्वांचे आवडते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सर्व तरुणांना या सोबत एक शब्द जोडून एक नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. जय जवान जय किसान जय विज्ञान आणि आता जय अनुसंधान. आज आपल्या राज्यामध्ये या दृष्टीने भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा तरुणाईला पुढे नेण्यासाठी, योग्य दिशा दाखवण्यासाठी विविध कार्यक्रमाचा उपयोग, विविध कार्यक्रमाचं नियोजन हे आपल्याला करणं भाग आहे. आणि या दृष्टीने जर युवा मोर्चाने कार्यक्रम केले तर मला विश्वास आहे की ज्या विषयावर आज आपण एकत्र आलोय, परिसंवाद करतोय, चर्चा करतोय की कोविड-19 नंतर काय होईल, मी हा विश्वास निश्चितपणे देतो. देवाने आपल्या देशाला भरभरून दिलाय. जर साऱ्या तरुणाईंनी एकत्र येऊन विचार केला की यामध्ये मीही माझा वाटा उचलेल, तर मला विश्वास आहे की आपल्या देशा इतकी मोठी बाजारपेठ जगात नाही आणि आपल्या देशा इतकं कर्तृत्व, एक विरासत हे निश्चितपणे इतरांकडे त्याचा अभाव आहे. निसर्गाने भरभरून दिलं. 7200 किलोमीटरचा देशाचा किनारा आहे. या समुद्र किनाऱ्यापैकी 10% 720 किलोमीटरचा समुद्र किनारा हा महाराष्ट्राचा आहे. जेव्हा आपण UK मध्ये जातो, ब्रिटनमध्ये जातो,
काही महिने पहाटे 4 वाजता सूर्य उगवतो, रात्री 10 10:30 सूर्यास्त होतो. कधी 8 वाजता सूर्य उगवतो आणि 4 वाजता सूर्यास्त होतो. अमेरिकेमध्ये काही राज्य असे आहे जिथं -35 पेक्षा जास्त थंडी असते, तुफान येते. जपान सारख्या देशांनी आज 3रा क्रमांक आर्थिक क्षेत्रामध्ये जगात प्राप्त केला. पण नेहमी येणारे भूकंप हे संकट त्यांच्यावर होतं. पण जेव्हा मी महाराष्ट्रात विचार करतो की महाराष्ट्र, आम्ही तर भाग्यशाली आहोत. मग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा असतील, एक मोठी शृंखला आहे की ज्यांचा विचार, ज्यांचा अध्यात्म, ज्यांची शब्दशक्ती ही तुम्हाला मगा एक नवीन उत्साह, चैतन्य देण्याचं काम करते. आणि मग यासाठी आपल्याला या महाराष्ट्राचा विचार करत अशा अनेक गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज या विषयावर जेव्हा तुमच्याशी संवाद करायचा होता तेव्हा मला सहज सकाळी विचार आला की हे खरं आहे, पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आम्ही जगामध्ये क्रमांक 1 होतो. मग आम्ही आज का मागे गेलो? मी सहज 11:30-12 पर्यंत माझे दैनंदिन जी कामं आहेत त्या कामाचं चिंतन केलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्हाला खूप मेहनत अजून करावी लागेल. सकाळी उठलो, कोलगेटच्या ब्रशनी जेव्हा दात घासले, माझ्या नंतर लक्षात आलं, अरे कोलगेट कंपनी तर फिलिपाईन्स मध्ये तयार झाली आणि आज ती अमेरिकन कंपनी आहे ज्या कोलगेटचा मी वापर करतोय. मग डेटॉल साबण घेतली हँडवॉश म्हणून. माझ्या लक्षात आलं, डेटॉल हँडवॉश ही तर ब्रिटिश ब्रँड आहे. मग जेव्हा स्टर्लियमनी सॅनिटाईज हात केले, अरे जर्मनी ब्रँड आहे. जेव्हा मी नेस्ट कॉफी पिली, अरे हे तर स्वित्झर्लंडचं 1938 ब्रँड आहे. मी जेव्हा हे कोणत्या देशाचं आहे हे पाहण्याकरता माझा सॅमसंग नेट सुरू केला, अरे ही तर साऊथ कोरियाची कंपनी आहे. मग मी माझी बॉलपेन काढली युनिबॉल, इथे 1979 मध्ये मित्सुबिशी पेन कंपनी जपानची आहे. बाटाची श्रीपल घातली, अरे ही तर ऑस्ट्रिया हंगरी टॉमस बाटा यांनी केलेली कंपनी आहे. मी माझा साधा जो मी नोकियाचा फोन वापरतो C5, तो फोन लावण्यासाठी काढला, अरे ही फिनलँडची कंपनी आहे. मग जेव्हा मी दाढी करायला गेलो, अरे जिलेट ब्रेड कंपनी अमेरिकेची आहे. मग मी तिथंच थांबलो आणि मनात विचार केला की अशा किती वस्तू आहेत की ज्या आम्ही आपल्या देशामध्ये स्वतःचा ब्रँड तयार करू शकतो. पण हा स्वतःचा ब्रँड तयार करायचा असेल तर हेही खरं आहे की माननीय मोदीजींनी यासाठी आपल्याला सांगितलं, मेक इन इंडिया. हे 3 शब्द आहे, पण मेक इन इंडिया हे भारत माता की जय हे म्हणताना कृती करायची असेल तर मेक इन इंडिया महत्वाचं आहे. आणि माननीय मोदीजी म्हणून म्हणाले, स्टार्टअप योजना सुरू झाली, स्टँडअप योजना सुरू झाली, मुद्रा योजना सुरू झाली. पण या योजना युवा मोर्चानी, हे कोणी कर्मचारी अधिकाऱ्यांनी या योजनेची अंमलबजावणी करावी
इथपर्यंत न नेता यामध्ये सक्रियतेने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, सक्रियपणे. आणि ही तुम्हाला मग जबाबदारी घ्यावी लागेल की आपण सक्रियपणे या दृष्टीने लक्ष जर घातलं तर मग विश्वास आहे की अनेक गोष्टींमध्ये आपण बदल करू शकतो. माननीय मोदीजींनी सांगितलं की मेक इन इंडिया, पण मेक इन इंडिया कसं करायचं आहे, तर झिरो इफेक्ट. याचा अर्थ जोही उद्योग करायचा आहे त्याचा आपल्या पर्यावरणावर परिणाम होता कामा नये. परवा विशाखापट्टणमची आपण घटना बघितली, विषारी गॅस लीक झाला. आमच्या काही भारत मातेच्या सुपुत्रांना आपला जीव गमवावा लागला. भोपाळमधली युनियन कार्बाइड ची घटना माहिती आहे. पिढ्यानपिढ्या त्याचा दुष्परिणाम हा त्या कुटुंबाला भोगावा लागतो. आणि म्हणून आपल्याला झिरो इफेक्ट हा मूळ मंत्र या आर्थिक प्रगतीमध्ये लक्षात ठेवावा लागेल. मग दुसरा मूल मंत्र आहे झिरो डिफेक्ट. जो भी करो ईश्वर की अर्चना समझकर करो, जूता भी पॉलिश करना है तो चमकाव. जेही करायचं ते मनगम. ती वस्तू जगामध्ये की माझ्या भारताचा सन्मान मान, माझ्या महाराष्ट्राचा मान सन्मान वाढवणारी असली पाहिजे. झिरो इम्पोर्ट. आज आमची अवस्था अशी आहे की आम्ही अगरबत्ती सुद्धा चायना, व्हिएतनाम आणि कोरिया मधून इम्पोर्ट करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की देव आमचा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की देव आमचा आहे, आरती आमची आहे, श्रद्धा आमची आहे, आणि अगरबत्ती मात्र चायनावरून येते, व्हिएतनामवरून येते. मी चंद्रपूरला 1200 टन अगरबत्ती काढण्याचा उद्योग सुरू केला. बचत गटांना तो उद्योग चालवण्यासाठी दिला. टूथपिक दक्षिण कोरियातून आपण इम्पोर्ट करतो. अरे दात आपले, दातातील फट आपली, अटकणारा अन्नाचा कण आपला. भगवद्गीता, भगवद्गीता चायनामध्ये तयार होते. चायनामधून पतंग येते, मांजा येतो. आज जर आपण ही यादी काढली तर शेकडोच्या संख्येने छोट्या छोट्या वस्तू या विविध देशातून आपल्या देशात येतात. मग महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाला मी मदत करायला तयार आहे की अशा साऱ्या गोष्टी झिरो इम्पोर्ट या दिशेने आपल्याला जाता येईल का. काही युवकांनी एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्रात इतर देशातून येणाऱ्या छोट्या साध्या ज्या वस्तू आहेत, हा जेट टेक्नॉलॉजी ठीक आहे, आपण करू शकणार नाही, कदाचित काही दिवस लागतील, पण साध्या साध्या वस्तू आपण महाराष्ट्रात करू शकू. आणि मग त्या दृष्टीने युवा मोर्चाने एक मंच, एक आर्थिक आंदोलन की 15 ऑगस्ट 2022 ला जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होईल तेव्हा आपण अभिमानाने सांगू शकलो पाहिजे की आम्ही देशामध्ये अगरबत्ती इम्पोर्ट करत नाही, देशामध्ये अगरबत्ती आम्ही तयार करतो. देव आमचा, श्रद्धा आमची, आरती आमची, अगरबत्ती आमची, 100% पुण्य आम्हाला. आता 50% चायना जाणार. आणि मग त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या जिल्ह्याचे शक्तिस्थान, त्या जिल्ह्यामध्ये असणारे कौशल्य, म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर, तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे मला माहित नाही की या देशामध्ये 80% जास्त स्ट्रॉबेरीचं उत्पादन महाबळेश्वर भागात होत.
नाशिकचा अंगूर प्रसिद्ध आहे. जालना जिल्ह्यात सर्वात जास्त मोसंबी तयार होते. भगर नंदुरबार जिल्ह्यात तयार होते. अमरावती, मोर्शी, वरुड भागामध्ये संत्रा येतो. नागपूरच्या काटोल भागात संत्रा आहे. गडचिरोली मधलं मोहफूल न्यूट्रिशन मध्ये. आता ऍपल हे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित व्हायचं, नेदरलँडमध्ये व्हायचं, तर ऍपलच्या बाबतीत उत्तम प्रचार प्रसार झाला की रोज एक ऍपल खा आणि डॉक्टर पासून दूर राहा. आता मोहफुलामध्ये ऍपल पेक्षा 9 टाइम्स जास्त न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे. म्हणजे ऍपल खा, या जन्मात डॉक्टर पासून दूर राहा, पण मोहफूल खा, 9 जन्म डॉक्टर पासून दूर राहा, इतकं न्यूट्रिशन आहे. पण मग त्याच्यावरचे शोध, योग्य मार्केटिंग, त्याचं क्लस्टर, आणि मग त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चाने पुढाकार घेऊन राज्याच्या काही योजना आहेत, केंद्राच्या योजना आहेत, या सर्व योजनांना एकत्रित करत त्या जिल्ह्याचं शक्तिस्थान, राज्याची असणारी बाजारपेठ, इतर राज्याची बाजारपेठ आणि यासोबत इतर देशाची बाजारपेठ, याचा विचार हा युवा मोर्चानी आता रचनात्मक पद्धतीने आपल्याला मांडावा लागेल. आपल्याही देशात मला आठवतं की मी अर्थमंत्री असताना ग्रेट ब्रिटनचे राजदूत भेटायला आले. ते मला म्हणाले की एक क्लस्टर जो है उद्योग, ये 1910 मध्ये आमच्या देशाची हा विचार आम्ही मांडला. मी तेव्हाही त्यांना सांगितलं हा विचार तुमचा नाही आहे, हा विचार आमच्या देशाचा अगोदर आहे. क्लस्टर उत्पादनाच्या बाबतीत त्या जिल्ह्याचा समूह तयार करणे, त्यामध्ये कौशल्य विकसित करणे, उत्पादनाचा व्हॅल्यूम जो आहे तो मोठा करणे, हे क्लस्टर काही तुम्ही दिलेलं नाहीये, ते आमच्या देशामध्ये उपजत होतं. या देशामध्ये कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत फटाके म्हटलं की शिवाकाशीच नाव येतं. शिवाकाशी फटाक्याचं क्लस्टर होतं. उपवास वैष्णव देवीलाही आपण गेल्यावर करतो, जगन्नाथपुरीलाही गेल्यावर करतो, पण साबुदाणा म्हटलं तर या देशात तामिळनाडू मधलं सेलम हे साबुदाण्याच्या क्लस्टरचं हा जिल्हा केंद्र. आग्र्याचा पेठा प्रसिद्ध आहे, अलीगडचा तागा क्लस्टर आहे, मुरादाबादचे ब्रॉसच्या वस्तू क्लस्टर आहे, कानपूरची चप्पल क्लस्टर आहे, कनोजचा अत्तर क्लस्टर आहे. मी जर यादी केली, एक मोठी यादी या देशात क्लस्टरच्या रूपाने आपण बघितली आहे. लुधियानामध्ये गेलं सायकल, मशीनचे पार्ट्स. मी ती यादी वाचणार नाही किंवा यादी सांगणार नाही. मग आपण युवा मोर्चा म्हणून एकीकडे आपलं राज्य स्वयंपूर्ण व्हावं असा आपण युवा मोर्चा म्हणून एक आर्थिक क्रांती, आणि या आर्थिक क्रांतीचं नियोजन आपण करू शकतो. आणि म्हणून आपण जो विषय मांडला की या संकटानंतर काय परिस्थिती, तर ही मनावर अवलंबून आहे. मनात विचार केला की या संकटातून आपण खचणार आहोत तर खचू, पण जर विचार केला अरे हे संकट, ही महामारी माझ्या महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर या देशातच नव्हे तर जगात नंबर 1 करू शकेल, आणि त्यासाठी मी
विकास योद्धा होईल, अर्थदूत होईल, अर्थयोद्धा होईल. मला विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात इतकी शक्ती आहे की बेहोश आदमी को भी होश आ सकता है. तर आम्ही सुद्धा या आर्थिक योद्धा म्हणून एक मोठं काम या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये करू शकतो. पण त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना विचार करण्याची आवश्यकता आहे. डीबीएमचा विद्यार्थी असताना, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचा विद्यार्थी म्हणून आमच्या शिक्षकांची ती गोष्ट अजूनही आठवते. ते म्हणाले की जेव्हा पहिल्यांदा बाटा कंपनीचा सेल्स ऑफिसर भारतात आला, समुद्र किनाऱ्यावर पाय ठेवून तो बघत बघत पाहत गेला. त्याच्या लक्षात आलं भारतात तर चप्पल घालणाऱ्यांची संख्याच नगण्य आहे. त्यांनी रिपोर्ट पाठवला की या देशामध्ये बाटा कंपनी सुरू करून फायदा होणार नाही, कारण इथं फार लोक काही चप्पल घालत नाही. 1 वर्षांनी पुन्हा दुसरा सेल्स ऑफिसर पुन्हा भारतात आला आणि तो आल्यावर जसा तो बोटीतून बाहेर पडला, त्याच्या चेहऱ्यावर फार मोठा आनंद. त्यांनी ताबडतोब आपल्या कंपनीला मेसेज पाठवला की जगामध्ये सर्वात मोठा व्यवसाय कुठं होऊ शकेल तर या देशात होऊ शकतो, कारण या देशात चप्पल घालणाऱ्यांची संख्या कमी आहे, तर आपला बाजार सर्वात मोठा हाच होऊ शकतो. बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये या दृष्टिकोनातून ही तरुणांची शक्ती एकत्रित केली पाहिजे, ही ऊर्जा एकत्रित केली पाहिजे. युवा मोर्चाने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. कोण कोण्या जातीचा आहे, धर्माचा आहे, रंगाचा आहे, पक्षाचा आहे, विचाराचा आहे, पंथाचा आहे, हे त्याचं त्याला ठरवू द्या. म्हणून आम्ही देशाच्या प्रगतीमध्ये एक आहोत. अनेक योजना महाराष्ट्राने केल्या, अनेक योजना देशाने केल्या, पण या योजना, त्याची अंमलबजावणी, त्याचं नियोजन, या दृष्टीने आपण एक टेक्नॉलॉजीचा उपयोग करत या योद्ध्यांना एकत्र केलं पाहिजे. संधी खूप आहे, प्रचंड मोठी संधी ही या कोविड-19 नंतर आपल्याला उपलब्ध होते आहे. युरोपियन बाजारपेठेत, अमेरिकन बाजारपेठेत चीनच्या वस्तूंचं साम्राज्य होतं. चायनीज एकाधिकार होता. पण आज चायनीज वस्तूबाबत, चीनच्या मानसिकतेबाबत एक नापसंतीची भावना या युरोपियन समूहामध्ये, अमेरिकेमध्ये विशेष करून निर्माण झालेली आहे. आणि मग अशा भावनेच्या प्रसंगात त्याही देशांना भारतीय वस्तू, भारतीय तंत्रज्ञान, भारतीय अध्यात्म, भारतीय संस्कृती याचं एक आकर्षण आहे. आणि म्हणूनच माननीय मोदीजींनी हल्दी दूध म्हणजे गोल्डन मिल्क असं नाव दिलं. सांगितलं की प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर हळदी पावडर टाकलेलं दूध पिलं पाहिजे. हे तर आपल्या आजीबाईच्या बटव्यामधल्या वैशिष्ट्यापैकी एक वैशिष्ट्य आज अमेरिकेमध्ये मोठा वापर होतोय. 20 लाख लोक अमेरिकेमध्ये आपला आयुर्वेद असेल, आपली संस्कृत भाषा असेल, संस्कृत भाषेतील ग्रंथ असेल, त्याचा अभ्यास करत आहे. 528 वर्षाचं अमेरिकेचं वय आहे. 528 वर्ष. ऑस्ट्रेलियामधल्या मोठ्या मोठ्या शहरांचं आयुष्य 125 वर्ष, 150 वर्ष. म्हणजे ज्या चंद्रपुरात मी राहतो, या चंद्रपूरचा राजा, गोंड राजा, राणी हिराई आमची राणी या चंद्रपूरची, या चंद्रपूरचं वय 5.6 वर्ष आहे. अमेरिकेपेक्षा जुनं माझं चंद्रपूर आहे. पण 528 वर्षात अमेरिकेने टेक्नॉलॉजी हातात घेतली.
आणि अमेरिका, मग गुगल असेल, ऍपल असेल, फेसबुक असेल, अमेझॉन असेल, अशा टेक्नॉलॉजीच्या अनेक कंपन्या त्यांना प्रोत्साहन देत $21 ट्रिलियन इकॉनॉमीचा देश झाला. आणि आम्ही पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत जगामधले कप्तान होतो. जगात जर 4 रुपयाचं उत्पादन व्हायचं तर त्याच्यात 1 रुपया आमच्या देशाचा, तुमच्या देशाचा, आपल्या देशाचा असायचा. आज हा विषय फक्त भाषणाचा असता कामा नये. मी युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना करणार आहे की कोविड-19 मध्ये एक कार्यक्रम घ्यायचा म्हणून हा कार्यक्रम होता कामा नये. तर हा कार्यक्रम पुढच्या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचं मोठं योगदान. देश आगे बढ़ेगा, महाराष्ट्र आगे बढ़ना चाहिए. देश तब आगे बढ़ेगा जब महाराष्ट्र आगे बढ़ेगा. महाराष्ट्र तब आगे बढ़ेगा जब महाराष्ट्र प्रदेश का युवा मोर्चा युवाओं के साथ इस महाराष्ट्र को आगे बढ़ाने के लिए काम करेगा. आपल्याला भविष्यामध्ये या दृष्टीने नियोजन करत उठ तरुणा जागा हो, आर्थिक विकासाचा धागा हो, हा मूळ मंत्र देत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अर्थदूत, विकास योद्धा तयार करण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. आणि मला विश्वास आहे की आपण सर्वजण महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा जय अनुसंधान, झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट, मॅक्झिमम एक्सपोर्ट हा विचार करत महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात युवा मोर्चाचा कार्यकर्ता हा फक्त निवडणुकीचा विचार करणार नाही. हम चुनाव जीतने का नहीं सोचेंगे तो हम इस महाराष्ट्र के हर व्यक्ति का दिल जीतने का सोचेंगे. जब हम दिल जीतने का सोचेंगे तेव्हा बघा आम्हाला निश्चितपणे याच महाराष्ट्राच्या भूमीतून 8 ऑगस्ट 1942 ला चले जावचा नारा याच मुंबईच्या भूमीतून दिला. आता याच महाराष्ट्राच्या भूमीतून मॅक्झिमम एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टीने आमच्या वस्तू या दुसऱ्या देशात जातील या दृष्टीने या वस्तूंना आपल्याला चले जाव म्हणत दुसऱ्या देशांना विकण्याच्या साठी योजना करावी लागेल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, हृदयापासून धन्यवाद देतो की निवडणुकीच्या बाहेर जाऊन एक नवीन विषय हाती घेऊन आर्थिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र, आर्थिक दृष्टिकोनातून हा देश या जगामध्ये पुढे जावा यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जो कार्यक्रम हाती घेतला त्यांना शुभकामना देतो, धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम इथं न थांबता असाच युवा मोर्चाने पुढे न्यावा. मी पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभा राहील. मला मनापासून आनंद होईल की महाराष्ट्राचा युवा मोर्चा, ज्या युवा मोर्चात मी अनेक वर्ष काम केलं, 1991 मध्ये मी महाराष्ट्राचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष होतो, 1999 मध्ये राष्ट्रीय युवा मोर्चाचा उपाध्यक्ष राहिलो. तर हा युवा हा विकासामध्ये इतकं काम करेल की आमचा विकास वायूच्या वेगाने जाईल. माझ्या पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण म्हणजे आपले विचार नाहीत, या उलट आपल्या विचारांचे आपण विचार करणारे विचारवंत आहोत. आपल्या मनातील विचारांच्या प्रवाहाचे आपण जनक आहोत. आणि हे जर सत्य आहे तर आपण ठरवलं तर आपण आपले विचार बदलू शकतो आणि नवीन दिशेने वाटचाल करू शकतो. तर युवांनो, एकत्रित या आणि नवीन दिशेने वाटचाल करा. धन्यवाद सर. लाख मुलांचे विचार आणि मार्गदर्शन तुमच्याकडनं आज आम्हाला मिळालं. नमस्कार.
सर, कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देशातील युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? महाराष्ट्रातील युवकांना माझा एकच संदेश आहे की महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य आहे. ज्या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. महाराष्ट्राने एक निर्णय केला पाहिजे की आता महाराष्ट्रामध्ये इतर देशातल्या छोट्या मोठ्या वस्तूचा वापर करण्याची आवश्यकता पडणार नाही. आमचा महाराष्ट्र हा या क्षेत्रामध्ये एक उत्पादक विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्व युवक पुढे येतील. ज्या योजना या माननीय प्रधानमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय या आर्थिक दृष्टिकोनातून घोषित करतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एकमेका सहाय्य करू. एक अकेला थक जाएगा साथी हात बढ़ाना या विचाराने एक नियोजन युवा मोर्चाने केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. सर, युवा मोर्चाच्या एकंदरीत कामगिरीबाबत व ह्या उपक्रमाबाबत आपण काय प्रतिक्रिया द्याल? माझी प्रतिक्रिया एकच आहे की हा उपक्रम हा राष्ट्रहिताचा उपक्रम आहे. हा देशहिताचा उपक्रम आहे आणि महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाने या देशात पहिल्यांदा असा उपक्रम केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण अब रुकना नहीं, थकना नहीं, आगे बढ़ते जाना. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे तुम्ही दिलेल्या मौल्यवान वेळेबद्दल आणि मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल तुमचं खूप खूप आभार. नमस्कार.